गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर उकडीचे मोदक बनवायला वेळच मिळत नसेल तर हा एक खूप सोपा पर्याय आहे। कमी साहित्यात कमी वेळात हे मोदक तुम्ही अगोदरच तयार करून ठेवू शकता। ऐनवेळी घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुणे आले तर त्यांना हा मोदक तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता। झटपट तयार होणारे आहेत, कमी साहित्यात तयार होणारे आहेत आणि ऐनवेळी तुम्हाला प्रसादासाठी काय द्यायचं हा प्रश्न सोडवणारे आहेत। चला तर मग सुरू करूया। गणपती बाप्पासाठी तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवू शकता। उकडीचे मोदक तुमच्याकडे जर तयार नसतील तर ऐनवेळी प्रसादासाठी काय द्यायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला तर आज आपण जे मोदक बनवणार आहोत ते मोदक तुम्ही 2 दिवस आधी बनवून ठेवले तर ऐनवेळी पाहुण्यांसाठी तुम्ही हे प्रसाद म्हणून देऊ शकता। तर व्हिडिओमध्ये स्क्रीनवर जे तुम्हाला साहित्य दिसत आहे अगदी तितक्याच मोजक्या साहित्यामध्ये आज आपण हा मोदक बनवणार आहोत। तर या ठिकाणी मी तीळ भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणे सुद्धा काही साल काढून घेतलेले आहेत आणि हलके छान असे ते क्रंची होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। आणि तुम्ही ते बघू शकता की शेंगदाण्यावरती कुठेही तुम्हाला भाजलेले डाग दिसत नाहीत। अगदी मंद आचेवर मी हे छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि तीळसुद्धा अगदी छान भाजून घेतलेले आहेत। याचं योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता। तर सुरुवातीला अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ मिक्सरमध्ये आपण अगदी जाडभर वाटून घेतलेलं आहे। आता तुम्ही हे जर पूर्णपणे बारीक वाटून घेतलं तर हे मोदक खाताना दाताला चिटकू शकतात आणि थोडासा त्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो, क्रंच राहत नाही। त्यामुळे इथे मी यामध्ये अर्धे शेंगदाणे आणि तीळ जाड भरड वाटलेले आहे, त्यामुळे या शेंगदाण्याचा क्रंच तुम्हाला मोदक खाताना नक्कीच लागणार आहे। आता राहिलेले जे तीळ आणि शेंगदाणे आहेत परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया, म्हणजे या मोदकाला बाइंडिंग येण्यासाठी एक छान टेक्स्चर तयार होईल। त्यामुळे आपण सुरुवातीला जाड भरड आणि नंतर थोडंसं बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे। हे मिश्रण पूर्णपणे तुम्ही जाड भरड ठेवलं तर त्याला बाइंडिंग येणार नाही आणि मोदक खाताना तो पूर्ण मोकळा होऊन खाली सांडू शकतो। त्यामुळे याला एकत्र बांधून ठेवण्यासाठी अर्धे शेंगदाणे तीळ आपण जाड भरड वाटले आणि थोडेसे शेंगदाणे तीळ बारीक असं वाटून घेतले। तुम्ही बघू शकता हातावरती त्याचा अगदी पेढा तयार होत आहे, इतकं बारीक आपण हे वाटून घेतलेलं आहे। आता पुढची स्टेप बघूया। गॅसवरती पॅन ठेवून घेतला मी। आता त्यामध्ये एक मोठा चमचा मी तूप घातलेला आहे। तूप छान वितळलं की यामध्ये 1 वाटी गूळ पावडर घालायची आहे। इथे माझ्याकडे गूळ पावडर आहे, गूळ पावडर नसेल तर गुळाची पेंडी आहे, त्यातला तुम्ही गूळ बारीक चिरून 1 वाटी घेऊ शकता। गूळ तुपामध्ये घातल्यानंतर एक 10 सेकंद आपल्याला हलका मंद आचेवर तो या तुपावरती परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला या गुळाचा पाक तयार करायचा नाही। तुम्ही जर पाक तयार केला तर मोदक खूप कडक होऊ शकतात, चिक्कीप्रमाणे होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा नाही। तर आता इथे मी 10 सेकंदानंतर यामध्ये 4 चमचे पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर एक मंद आचेवर पाणी पूर्ण आटेपर्यंत 10 ते 15 सेकंद मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आणि यानंतर हा गूळ थोडासा दाटसर व्हायला सुरुवात झाली की यामध्ये गॅस बंद करायचा आणि लगेच यामध्ये आपल्याला हे गूळ तिळाची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गरम असतानाच हे व्यवस्थित मिक्स करून घ्या, कारण थंड झाल्यानंतर हे अजिबात मिक्स होणार नाही। त्यामुळे हात बंद न करता हे गरम आहे तोवरच तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे अगदी मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, पटकन आपल्याला हे मिक्स केल्यानंतर लगेच मोदक बनवायला घ्यायचे आहेत, कारण हे मिश्रण जर थंड झालं तर यापासून तुम्हाला हवे तसे मोदक बनवता येणार नाहीत। आता हे सारण पॅनमधून आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये पटकन आपण फ्रेश अशी वाटलेली वेलची पावडर घालून घेऊया, त्यामुळे या वेलचीचा फ्लेवर त्या मोदकामध्ये खूप फ्रेश असा येतो आणि स्ट्रॉंग फ्लेवर येतो। त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण इथे वेलची पावडर घातलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणखी हे कोमट आहे, आता लगेच आपण यापासून मोदक बनवायला घेऊया। तर आज मी हे मोदक मोल्डचा वापर करून बनवणार आहे।
मोदकाचा साचा मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, पण हा माझ्याकडे जवळपास 3 वर्षापासून आहे आणि यामध्ये मोदक खूप सुंदर सुबक तयार होतात. मोदक सिरीजमध्ये आपण सुरुवातीचा जो क्लासिक उकडीचा मोदक असतो तो अगदी छान कळ्या पाडून बनवला होता. पण नंतर आपण उकडीच्या मोदकापासून म्हणजेच त्या उकडमध्ये वेगवेगळे फ्लेवर ॲड करून खूप सुंदर सुबक असे मोदक याच मोल्डचा वापर करून बनवलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं यामध्ये सारण अगदी प्रेस करून भरायचं आहे. यामुळे या मोदकाला खूप सुंदर आणि सुबक आकार येतो. तर इथे मी पूर्ण मोदकाचा मोल्ड अगदी छान प्रेस करून यामध्ये सारण परफेक्ट असं भरून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण हा पहिला मोदक मोल्डमधून डिमोल्ड करून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण जाड भरड थोडंसं शेंगदाणे आणि तिळाचं वाटण केलं होतं. त्यामुळे या मोदकामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला काही अख्खे तीळ दिसत आहेत. शेंगदाण्याचं अगदी जाड भरड थोडंसं वाटणसुद्धा दिसत आहे. असा टेक्स्चर दिसला की तो मोदक खायला छान वाटतं आणि तो शेंगदाण्याचा तिळाचा क्रंच दाताखाली आला की तो मोदक खाण्याची मजा काही वेगळीच आहे. राहिलेले मोदकसुद्धा पहिल्या मोदकाप्रमाणेच आपण बनवून घेऊया. खूप सुंदर सुबक हे मोदक तयार होतात. खरं सांगू का, गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर एकाच प्रकारचे मोदक मला करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी 5 दिवस माझ्याकडे गणपती असतात. मी 5ही दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पाच्या दर्शनासाठी ठेवते, बाप्पाच्या प्रसादासाठी ठेवते. तर यावर्षी हा एक नवीन मोदकाचा प्रकार मी ॲड केलेला आहे आणि यावर्षी तुम्हीसुद्धा गणपती बाप्पासाठी इतका सुंदर सुबक कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होणारा मोदक नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आज आपण मोदक सिरीजमधला भाग 7वा बघत आहोत. पहिला आणि 6व्या भागापर्यंत तुम्ही जर ते मोदक सिरीजचे भाग पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला आत्ताच व्हिजिट करा आणि मोदक सिरीज काय आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने राहिलेले सुद्धा मोदक इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि बघितल्यानंतर कोण म्हणेल की हे मोदक झटपट तयार झालेत किंवा कमी साहित्यात तयार झालेत. बघणाऱ्याला असं वाटेल की यामध्ये काय काय विशेष आहे, इतका सुंदर हा मोदक दिसतोय, हा प्रश्न त्याला नक्कीच पडणार आहे. चला तर मग इतके सुंदर मोदक आता आपले तयार झालेले आहेत तर पटकन लाईक करा आणि तुम्हीसुद्धा बाप्पासाठी हा मोदक नक्की ट्राय करा. आणि उद्याचा 8वा भाग कुठला मोदकाचा प्रकार असणार आहे पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.